वहिनी, आता तू इतकी छोटी राहिली नाही ज्यामुळे इतके नाटकं करत आहेस. तू आता एका बाळाची आई झाली आहेस. थोडं मोठं होण्याचा प्रयत्न कर. ताटात जे असेल ते शांतपणे खा. तुला पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन डोकवण्याची काहीच गरज नाही. फ्रीजमध्ये जे जेवण ठेवलं आहे ते माझं आहे. संध्याकाळी घरी आल्यानंतर मी तेच जेवण गरम करीन आणि खाऊन घेईन. तुझ्यासाठी डाळ भात ठेवला आहे. संध्याकाळी तेच गरम करून खाऊन घे आणि माझ्यासाठी 2 चपात्या बनवून ठेव. तसेही विपुल घरात नाही, त्यामुळे तू परत चूल पेटवू नकोस. आता हा कमावणारा व्यक्ती बाहेर पोट भरून खातो की नाही कोणास ठाऊक, पण तुला मात्र स्वतःच्या पोटाची पडलेली आहे. असं वैदेहीची नणंद कावेरी तिला रागाने म्हणू लागली. कारण कावेरीने स्वतःसाठी खाण्यापिण्याची स्वादिष्ट व्यंजने वेगळी ठेवली होती. तसेच तिने स्वतःच्या आवडीच्या वस्तू म्हणजे छोले भटुरे तिच्या वहिनीकडून म्हणजेच वैदेहीकडून बनवून घेतले होते. पण ती वैदेहीला फक्त डाळ आणि भात खाण्यासाठी सांगू लागली. वैदेही तिला नम्रतेने म्हणू लागली की दीदी, तुम्ही सर्व पुऱ्या खाऊन टाकल्यात. कमीत कमी जी छोलेची भाजी शिल्लक राहिली आहे ती भाजी मला खाऊ दे. संध्याकाळी मी तुमच्यासाठी वेगळी भाजी बनवीन. मी फक्त डाळ आणि भात खाऊ शकत नाही. त्यावर कावेरी रागाने म्हणाली, मग त्याच्यासोबत 2 तुकडे लोणच्याचे घे. एक दिवस जर भाजी खाल्ली नाहीस तर लगेचच अशक्त होणार नाहीस. तसंही दिवसभर तू किती खात असतेस? तुला या गोष्टीचा काही अंदाज आहे का? तसं तर मी या घरात आली आहे म्हणून बरं झालं, नाहीतर विपुलच्या पाठी तू काय काय खात असतेस कुणास ठाऊक. कावेरीचे असे शब्द ऐकून वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती म्हणू लागली, अहो ताई, घरात जे काही बनवलं जातं तेच मी खाते आणि विपुलला सुद्धा त्याच गोष्टी देते. मी स्वतःसाठी वेगळं असं काहीच बनवत नाही. त्यावर कावेरी रागाने म्हणाली, आली मोठी निष्ठावान पत्नी बनायला. मग आज विपुल तर शहराच्या बाहेर गेला आहे. मग तू परत स्वयंपाक का बनवत आहेस? जे मिळालं आहे ते गपचूपपणे खाऊन घे. त्यावर वैदेही म्हणाली, ताई, मी तसंही काही स्पेशल बनवणार नव्हती. तुम्हीच मागे मला म्हणाला होतात की माझ्यासाठी छोले पुरी बनव. तसंही आज मला तेलकट खाण्याचं मन करत नव्हतं, त्यामुळेच मी स्वतःसाठी डाळ भात बनवलं होतं. तसंच भाजी मी वेगळी बनवली नाही, कारण विचार केला की छोलेच खाऊन घेईन. पण उरलेल्या छोल्यांची भाजी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिली. मग मी फक्त डाळ भात खाऊ का? तेव्हा तिची नणंद रागाने म्हणाली, इथे शेकडो लोक उपाशी पोटाने झोपतात. तुझ्या नशिबात डाळ आणि भात तरी आहे. त्यामुळे आता इतके नाटकं करू नकोस आणि गपचूपपणे घरातील कामं कर. मी या घरची मुलगी आहे, त्यामुळे माझं जे मन करेल ते मी तुझ्याकडून बनवून घेईल आणि तुला माझ्या प्रत्येक गोष्टी ऐकाव्या लागतील. तू हे विसरू नकोस की या घरात आईच्या नंतर मीच मोठी व्यक्ती आहे. जर तू माझा अपमान करशील तर विपुल तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही. कावेरी वैदेहीला ओरडत होती. तेव्हा त्यांच्या शेजारी असलेली एक कावेरीची मैत्रीण कावेरीला पिक्चर बघण्यासाठी बोलू लागली. ती वैदेहीला रागाने पाहत स्वतःच्या खोलीत तयार होण्यासाठी निघून गेली. कावेरीच्या अशा बोलण्यामुळे वैदेहीला सुद्धा खूप राग आला होता. कावेरी तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर माहेरी येऊन राहिली होती. जोपर्यंत वैदेहीची सासू जिवंत होती तोपर्यंत तिने सून आणि मुलीमध्ये सामंजस्यपणा टिकवला होता. त्यामुळे कावेरीला स्वतःची मनमानी करण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण गेल्या महिन्यातच वैदेहीची सासू म्हणजेच कावेरीची आई आजारपणामुळे मरण पावली. तेव्हापासून कावेरी स्वतःलाच वैदेहीची सासू समजू लागली आणि वैदेहीवर हुकूम गाजवण्याचा प्रयत्न करू लागली. वैदेहीची सासू सविताताई स्वभावाने खूप चांगल्या होत्या. त्या कधीच स्वतःच्या सुनेवर हुकूमत गाजवत नव्हत्या. पण कावेरी प्रत्येक वेळी तिच्या वहिनीच्या मागे लागलेली असायची. ही गोष्ट वैदेहीला जराही आवडत नव्हती. जेव्हा कावेरी स्वतःच्या खोलीत गेली तेव्हा वैदेही अधिकाराच्या भावनेने उठून स्वयंपाकघरात गेली आणि तिने तिच्या ताटात थोडीशी छोलेची भाजी वाढून घेतली आणि स्वतःच्या खोलीत जाऊन मोबाईलवर एक चांगला पिक्चर बघत जेवण करू लागली. सोबतच तिने थोडंसं लोणचं आणि सलाड सुद्धा घेतलं. ती खाण्यापिण्याची शौकीन होती आणि जर कोणी तिला तिच्या खाण्यापिण्यासाठी काही बोलायचं तेव्हा तिला खूप वाईट वाटायचं. आज सुद्धा तिला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती की तिच्या नंदेने तिला खाण्यापिण्यावरून काही गोष्टी ऐकवल्या होत्या. रात्री तिची नणंद बाहेरून जेवून आली होती, त्यामुळे तिने जेवण करण्यास नकार दिला. वैदेहीने फ्रीजमध्ये ठेवलेली छोलेची भाजी गरम केली आणि तिने स्वतःसाठी 2 चपात्या बनवून घेतल्या. जेव्हा ती जेवण करायला बसली तेव्हा तिची नणंद म्हणू लागली की तू दुपारपासूनच माझ्या छोलेच्या भाजीवर नजर ठेवून होतीस. शेवटी तुला ही भाजी खायला मिळालीच ना. त्यावर वैदेही काहीही बोलली नाही. तिला खूप राग आला होता, पण जेवताना नंदेला प्रत्युत्तर देऊन तिला स्वतःचा मूड खराब करून घ्यायचा नव्हता. त्यामुळे ती गपचूपपणे जेवण जेवू लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिची नणंद तिला आदेश देऊ लागली की आज मला डाळ भात आणि कोबीची भाजी खायची आहे, त्यामुळे दुपारी तू कोबीची भाजी अगदी चांगली बनव. आणि तसंच आता नाश्त्यासाठी बटाट्याचे पराठे आणि टोमॅटोची आंबट गोड चटणी बनव. आणि हो, सोबत काकडी गाजराची कोशिंबीर सुद्धा सर्व कर. वैदेही पटकन स्वयंपाकघरात गेली आणि जेवण बनवायला लागली. दुपारी काही स्त्रिया तिच्याकडे चित्रकला शिकायला आल्या. तिला चित्रकलेची खूप आवड होती, त्यामुळे ती मोकळ्या वेळेत चित्र काढायची. काही स्त्रियांना चित्रकलेत आवड होती, त्यामुळे त्याही वैदेहीकडे चित्रकला शिकायला यायच्या, ज्यामुळे तिला 4 पैसेही मिळायचे आणि तसंच तिचं मन त्यांच्यात रमून जायचं. त्यावेळेस सुद्धा कावेरीला चैन पडत नसे. ती शिकवत असताना मध्ये मध्ये वैदेहीला काही ना काही कामासाठी आवाज देत राहायची. यामुळे सुद्धा वैदेही खूप अस्वस्थ व्हायची. जेव्हा तिच्या सासूबाई होत्या तेव्हा कावेरी असं वागत नव्हती, पण सासू गेल्यानंतर ती प्रत्येक गोष्टीमध्ये वैदेहीला त्रास देण्यासाठी मागे नसायची. वैदेहीने सुरुवातीला सर्व गोष्टी गपचूपपणे सहन केल्या, पण हळूहळू जेव्हा कावेरीची सवय वाढू लागली त्यामुळे वैदेहीला खूप राग यायचा. ती प्रत्येक वेळी तिला उलट उत्तर द्यायचा विचार करायची, पण नातं टिकवण्यासाठी ती गप्प बसायची. ती विचार करायची की तिची नणंद विधवा आहे, त्यामुळे तिच्याबद्दल सहानुभूती बाळगली पाहिजे. पण आता पाणी डोक्यावरून वाहू लागलं. दुपारी जेव्हा तिने तिच्या नंदेला जेवण वाढलं तेव्हा पहिला घास खाताच तिची नणंद रागाने म्हणाली, ही कसली भाजी बनवली आहेस तू? भाजीत गरम मसाला किती कमी घातला आहेस आणि भाजीत मीठ घातलं आहे की नाही हे कळतच नाही. माझ्या तोंडाची चव बिघडवण्यासाठी तू मुद्दाम असं स्वयंपाक बनवला आहेस ना? त्यावर वैदेही अगदी हळू आवाजात म्हणाली, दीदी, ही भाजी मला परत द्या, मी याच्यात अजून मसाला आणि मीठ मिसळून भाजी गरम करून देते. यामध्ये इतकं ओरडण्याची काय गरज आहे? पण यावर तिच्या नंदेने स्वतः हातात घेतलेला घास वैदेहीच्या तोंडावर फेकून दिला आणि म्हणाली, नालायक, एक तर चुका करतेस आणि वरून तुझी जीभ चालवतेस. कावेरी असं वागू शकेल या गोष्टीचा वैदेहीने कधी विचार सुद्धा केला नव्हता. तसंच तिच्या नंदेने तिच्या चेहऱ्यावर वाटीत दिलेली डाळ तोंडावर फेकून दिली होती. आता ती स्वतःचा चेहरा साफ करू लागली. तितक्यात नंदेने वैदेहीला मारण्यासाठी स्वतःच्या पायातली चप्पल काढली आणि ती चप्पल हातात घेऊन तिला मारण्यासाठी उभी राहिली. तेव्हा वैदेहीने तिचा हात पकडला आणि रागाने म्हणाली, दीदी, मी तुमच्या घरी मार खाण्यासाठी आली नाही. तुम्ही इतक्या दिवसापासून मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आहात. एकत्र कुटुंबात अशा प्रकारे वागलं जातं का? मला मान्य आहे की तुम्ही या घरची मुलगी आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यासोबत असं वाईट वर्तणूक कराल. हे घर माझंही आहे. मी या घरची सून आहे. माझाही काही मान सन्मान आहे. जर तुम्ही तुमच्या वागणुकीत बदल केला नाही तर ते तुमच्यासाठी योग्य राहणार नाही. त्यावर कावेरी रागाने चिडत म्हणाली, बरं, तू माझं काय नुकसान करणार आहेस? आई गेल्यानंतर तू या घरची मालकीण झाली आहेस असं समजू नकोस. मी या घरची मुलगी आहे. या घरावर तुझ्या हाती माझा हक्क आहे. तितक्यात वैदेहीचा नवरा विपुल तिथे पोहोचला. तो दरवाजातच उभा होता. अचानक घरी पोहोचलेल्या विपुलने हे दृश्य पाहिल्यावर तो चक्रावून गेला. तो आश्चर्याने म्हणाला, दीदी, हे घर तुझं आहे, मग याचा अर्थ असा आहे का की तू माझ्या बायकोवर चप्पल उचलशील? जर माझ्याकडून काही चूक झाली असती तर तू मला चपलेने मारलं असतं का? भावाला समोर पाहून कावेरी घाबरली आणि चप्पल परत खाली फेकून म्हणाली, नाही नाही, असं काही नाही. तुझी बायको माझ्यासोबत चुकीचं वागत होती, फक्त त्यामुळेच. तितक्यात विपुल म्हणू लागला, दीदी, मागच्या महिन्यापासून मी बघत आहे की आई गेल्यानंतर तू माझ्या बायकोच्या मागेच लागली आहेस. जर तुला असं वाटतं की हे घर तुझं आहे तर हे घर माझंही आहे ना. या घरावर जितका तुझा हक्क आहे तितकाच माझाही आहे. मग माझी बायको या घरात सन्मानाने का राहू शकत नाही? हे बघ ताई, मी असा विचार केला होता की आई गेल्यानंतर कदाचित तुला करमत नसेल, त्यामुळेच कदाचित तू चिडचिडी झाली असेल. त्यामुळे मी काहीच बोललो नव्हतो. पण आज तू सर्व सीमा पार केल्या आहेस. मी तुझी अशी वागणूक जराही सहन करणार नाही की जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्या बायकोवर हात उचलशील. वैदेही म्हणाली, जर तुम्हाला असंच वागायचं असेल तर तुम्ही तुमचा स्वयंपाक वेगळा बनवा आणि स्वतःचा खर्च स्वतः करा. जर तुम्ही परत माझ्यावर हात उगारलात तर मी तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही. आता तुम्ही तुमचं जेवण स्वतः बनवत जा. गोष्ट बिघडत होती, त्यामुळे कावेरीला असं वाटत होतं की कदाचित तिला या घरात कसलाच मान सन्मान मिळणार नाही. त्यामुळे ती आता एक पाऊल मागे टाकू लागली. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही सुद्धा माझ्या चिंतेला समजून घ्या. माझा नवरा या जगात नाही, तसंच आई सुद्धा मला सोडून गेली आहे. तुम्ही माझ्या मानसिक परिस्थितीबद्दल थोडासा विचार करा.
जर मी रागाने काही म्हणत असेल तर तुम्ही इतकं वाईट का वाटून घेता? शेवटी मी या घरातील मोठी व्यक्ती आहे, असं म्हणत ती जोरजोरात रडू लागली. आता विपुल मोठ्या धर्मसंकटात अडकला होता की स्वतःच्या ताईला अशा परिस्थितीत एकटा सोडून जाऊ शकत नव्हता. आणि दुसरीकडे वैदेहीला तिच्या नंदेबद्दल पूर्ण सहानुभूती होती, पण तिची एवढीच इच्छा होती की तिच्या नंदीने तिला शांततेत जगू द्यावे. आज जेव्हा विपुल आणि वैदेही या दोघांनी मिळून कावेरीच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा कावेरीला समजलं होतं की तिला या घरात राहायचं असेल तर तिला तिच्या वहिनीचा छळ थांबवावा लागेल. नाहीतर ती आधी असा विचार करत होती की ती तिच्या वहिनीला आवर घालेल, त्यामुळे तिची वहिनी वैदेही तिच्या दबावाखाली राहील. वैदेहीने यापूर्वी कधीच स्वतःसाठी आवाज उठवला नव्हता, त्यामुळे कावेरीला वाटत होतं की ती नेहमीच तिच्यामुळे दडपून राहील. पण आज जेव्हा वैदेहीने तिच्या स्वाभिमानासाठी आवाज उठवला होता, त्यामुळे कावेरीलाही माघार घ्यावी लागली होती. आणि आता तिने ठरवलं होतं की यापुढे ती वैदेहीला कधीच त्रास देणार नाही. नाहीतर आयुष्यात जी काही नाती उरली होती ती सुद्धा ती गमावून बसेल. मित्रांनो, घरात अधिकार सांगण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना त्रास देणे आवश्यक नाही. जर कोणी कोणाचा अपमान केला किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तीचा आदर आपोआपच संपुष्टात येतो. तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय विचार आहेत कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा नवनवीन गोष्टीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.